गुड मॉर्निंग फ्रेंड्स, सिद्धार्थ ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे बघा अंगारिकी चतुर्थी. अंगारिकी चतुर्थीच्या सगळ्यांना माझ्या मित्रमैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. तर हे बघा माझी इकडे तयारी चालली आहे यांच्या टिफिनची. तर बघा आता हे लाडू बनवते ड्रायफ्रूट्स घालून. इकडं आहे खिचडीची तयारी. चला तर मग टिफिन बनवते पहिला, मग तुमच्याशी भेटते पुन्हा तुम्हाला. हे पहा इकडे हे सासूबाईंचा नाश्ता चालू आहे, ह्यांचं टिफिन झालेलं आहे तयार. हो गोळ्या देते. मिस्टरना जायचं आहे आज गावाला, कामानिमित्त निघाले. काय झालं? हो राहू दे, राहू द्या. हे बघा हे निघालेत. हो चला आता 9ला 5 कमी आहेत, पण दिवशी आवडती मी. सासूबाईंना पण गोळ्या द्यायचे आहेत. त्यांचा नाश्ता झाले की त्यांना गोळ्या पण देते. चला आता निघाले रसिकाकडे, विरांशकडे. आज रसिकाला जायचं आहे ऑफिसला, त्याच्यामुळे एवढी धावपळ आहे. विरांशला स्कूलमध्ये सोडणार आहे ती आणि तशीच जाणार आहे. थोडी मदत करावी लागते म्हणून मग म्हटलं चला 9 वाजलेत आता. रसिकाला पण गडबड होती एकदम, तिला सगळं हँडल करणं अवघड असतं. आपणच जाणून घ्यायचं लेकरांचं. हा देते मी खायला. घालते मी. अरे बापरे, विरांश रेडी झाले स्कूलला. चाक, अरे बापरे माझ्या गाडीचं चाक. थँक्यू विरांश. हा तर नंतर बसवतो. हां हां. आता विरांशला मम्माने बघ खायला करून दिले बटाट्याची भाजी आणि डोसा. ओ राजा, अरे बापरे विरांशने मला किती गाड्या शेअर केल्या. बापरे थँक्यू विरांश. किती दिल्या मला? जुन्या जुन्या असू दे ना, मला जुन्या जुन्या आवडतात. हां तू न्यू घेतले का मग सगळे? हां 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 करते मी त्याला गरम गरम पोळी. हां नाही गरम गरम पोळी करेन ना त्याला. हे बघा विरांशला आजी खायला घालते आणि रसिका तिकडे ना त्याची टिफिनची तयारी करते, स्वतःच्या टिफिनची तयारी. आज सगळे उपास आहे सगळ्यांचे. अंगारिक चतुर्थी आहे, तर बटाट्याचं कीस केला रसिकाने. खिचडी साबुदाण्याची. विरांशला टिफिन बघा किती करावं लागतं. आणि विरांश खूप छान आहे माझा आमचा. बघा हे बघा, हे बघा आ लगेच करतोय बघा. हे बघा खूप छान आहे तो. पॉटी केली का म्हणू? नाही केली का? आणि स्कूल हां कुठे केली? नाही केली. आणि स्कूलमध्ये जर लागली तर टीचरला सांगायचं पॉटी आली म्हणून. ओके छान बाळ आहे ते. काय राहू दे ना. हां हे बघा हे किस केलेला आहे बटाट्याचा. आता केली. हे बघा विरांसाठी टिफिनची तयारी, खिचडी. काय विचार विरा, चला पटापटा खावा. आता मग तो जेवढं खातो तेवढं देते बघा. चला लवकर विरा. हो का? मी का आली ना म्हणेल विरांशने माझी गाडी घेतली का? विरांशने माझी गाडी घेतली का असं म्हटलं तर ही गाडी. विरांशला ना भयंकर गाड्यांचा आवड आहे. हे बघा आता, हे बघा किती गाड्या आहेत. आता आम्ही ना विरांश आणि आजी ना एक स्टॉलच काढणार आहे गाड्यांचा. स्टॉल काढायचं का म्हणू? काढूया. उद्या काढू? बरं उद्या स्टॉल काढूया. उद्या स्टॉल आपण ना स्टॉलमध्ये ठेवूया उद्या गाड्या. या सगळ्या गाड्यांचं स्टॉल काढूया. ओके नाही? स्टॉलमध्ये ठेवायचं. किती रुपीजला एक गाडी सांग बरे? 10 रुपीजला का 100 रुपीजला? हां 500ला? 5 रुपीजला का 50 रुपीजला? 50. हे बघा रसिकाने ओव्हनमध्ये ना पापड पण भाजलेले आहेत. तळण्यापेक्षा विरांश पण खाऊ शकतो. चला आता बऱ्यापैकी आवडलं. विरांश स्वेटर घाला. विरांश रेडी झालेला आहे. हो बॅगेत ठेवूया. चला
चष्मा कुठे मम्माचा? मी मगाशीच बघा घरी आले आणि म्हटलं चला आता राहिलेली भांडी 4 भांडी एवढी घासावी आणि सकाळची भांडी आवरायची आहेत. एवढे आवरते आणि मावशी येतील, मावशीची वाट बघते. हे बघा सासूबाई डारा दूध पंढरपूर नेहमीप्रमाणे नाश्ता झालेला असतो, गोळ्या दिलेल्या आहेत. आता मावशीपर्यंत झोपलेल्या असतात. मावशीने बळबळ आले की उठवतात. चला माझे केस आज मी धुतलेले, आज चतुर्थी असल्यामुळे आता केस विंचरते, जरा फ्रेश झाली बघा. आणि म्हटलं चला आता एवढी भांडी आवरते आणि चहा तर बनवूनच ठेवते. मावशी येतीलच आता 5-10 मिनटात, तर चहा बनवायला ठेवते इकडे. हे बघा इकडे गाजर एक चिरलेलं आहे. आता सासूबाईंपुरते गाजराची भाजी बनवते आणि भाकरी बनवते, कारण का आमच्या दोघांचा आहे उपवास. रोज सकाळीच माझा स्वयंपाक होत असतो, तर म्हटलं आज सासूबाईंचं एकट्याच आहेत तर त्यांच्यासाठी नाश्ता तर झालेला आहे. म्हटलं आता भाकरी गरम गरम भाकरी आणि भाजी बनवून पुन्हा रसिकाकडे जायचं आहे. चला तर बनवते इकडे भाजी भाकरी. हे बघा रसिकाकडे आली पुन्हा मी. आता घरचंच ते तिकडचं सगळं करून सासूबाईंना भाकरी भाजी बनवून आली आहे. तर आता बघा माझ्यासाठी सगळ्यांचे पोटेपास झाले. तर आता माझ्यासाठी मी काय करते माहिती आहे का, एक चिक्कू आणले घरनं, तर चिक्कूचा ज्यूस करून घेणार आहे मी. चिक्कू बघा दाख, हे बघा या भांड्यामध्ये कट करून ठेवले. ह्याच्यामध्ये दूध आणि थोडीशी किंचितशी साखर टाकून ह्याच्यात ज्यूस बनवते. हे बघा हे दूध आहे, दूध मी गाळून घेणार आहे. मला ना साय अजिबात आवडत नाही. आता पाणी टाकलंय कशाचा आवडला. एकच चमचा साखर टाकली याच्यामध्ये. चला आता फिरवून घेते. बसलं का? हां अहो चिक्कू आणला घरनं, सगळ्यांचं सगळं झालं म्हटलं आता खायला. आता आपण सारखं सारखं चहा पण नको वाटतं आपल्याला, ॲसिडिटी होती चहाने. हे बघा हे सगळेजण ज्यूस प्यायला. झाडू तिथे घ्या. हे बघा कसं लागतं ज्यूस, बघा कसा लागतो मावशीनं. घ्या ज्यूस, तुमचा पण उपास आहे ना. मी म्हटलं अहो सारखं काय होतं, चहा पिऊन पिऊन ॲसिडिटी होती. एक घरी चिक्कू आहेत म्हटलं आणलं. झालं का गोड? चला मावशी बी येऊन गेल्या आणि आता मला बाकीचं सगळं आवडते. म्हणजे ह्याच्यावर उषा आहे ना, उषा सगळं झटक म्हणजे काढले होते जे कवर, हे कवर पुन्हा लावते, कार्पेट टाकते. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.